अमरावती जिल्हा बामसेफ तथा भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटना व स्वप्ना रवींद्र राणे यांच्या संयुक्त विद्यमाने 2 जून 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह मोर्शी रोड अमरावती येथे स्मृतिशेष प्राध्यापक रवींद्र राणे माजी समीक्षा प्रभारी बामसेफ व पुनर्कालीन प्रचारक यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त अभिवादन सभा व विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। नमस्कार, मी डॉक्टर पंचशीला मोहोळ, बामसेफ जिल्हा कार्याध्यक्ष। आज ही पत्रकार परिषद आम्ही यासाठी घेत आहे की बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा तथा माननीय स्वप्नजा रवींद्र राणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 जून 2025 रोजी सोमवारला प्राध्यापक रवींद्र राणे स्मृतिशेष आहेत, त्यांच्या मिसेस स्वप्नजा राणे आणि बाकी सर्व संघटन एक दिवसाची प्रबोधन सभा, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक दिवसाची प्रबोधन सभा आणि घेत आहे। तर या सभेमध्ये प्राध्यापक रवींद्र राणे हे बामसेफचे राष्ट्रीय समीक्षा प्रभारी होते, तर त्यांचा 50वा वाढदिवस आहे 2 जूनला, त्यानिमित्ताने सभा घेण्यात येत आहे। आणि या सभेमध्ये बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन मेश्राम हे उपस्थित राहणार आहेत। तसेच या सभेचं उद्घाटन माननीय प्रकाश पोहरे संपादक दैनिक देशोन्नती अकोला हे करणार आहेत। तसेच या सभेला संघटनेचे महत्त्वाचे पदाधिकारी जसे की PK मेश्राम आहेत, केंद्रीय सचिवालय बामसेफ नवी दिल्ली, दीपक वासनिक आहे समीक्षा प्रभारी बामसेफ नवी दिल्ली, त्यानंतर दीपक इंगळे आहेत प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र, विशाल लोमटे पाटील आहेत प्रदेशाध्यक्ष छत्रपती क्रांतिसेना महाराष्ट्र, गजानन बोंडे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र सरपंच संघटना महाराष्ट्र, गजानन उल्ले प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय पिछड़ा वर्ग OBC मोर्चा महाराष्ट्र, तसेच मान्य संतोष सुरवाडे प्रशिक्षण महासचिव बामसेफ महाराष्ट्र, तसेच प्रमुख वक्ते आहेत मान्य डॉक्टर मदन ससाने राष्ट्रीय कार्याध्यक्ष बामसेफ नवी दिल्ली, मान्य चौधरी विकास पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछड़ा वर्ग OBC मोर्चा, अनिल कुमार माने, गोरखनाथ वेताळ सर, ॲडव्होकेट सुनील डंगरदिवे तथा रवींद्र माळी बामसेफ पूर्णकालीन प्रचारक व प्रभारी दक्षिण भारत हे सर्व या सभेला उपस्थित राहणार आहेत। आणि या सभेमध्ये 3 विषय ठेवलेले आहेत। ही सभा 2 सत्रामध्ये होणार आहे। पहिलं सत्र सकाळी 10 ते 2 पर्यंत राहणार आहे, 2 ते 3 भोजनाची वेळ आहे आणि नंतर 3 ते 5 पर्यंत दुसरं सत्र आहे। पहिल्या सत्रामध्ये OBCची जातीनिहाय जनगणना घोषित करणे, परंतु 2011च्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी घोषित न करणे आणि घोषित जातीनिहाय जनगणनेचा निश्चित कार्यक्रम घोषित न करणे हे OBCच्या निवडणुकीत वापर करून ब्राह्मणी सत्ता स्थापित करण्याचे BJP काँग्रेसचे षडयंत्र आहे। त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये विषय आहे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गैरसंवैधानिक EVMचा काँग्रेस BJP या ब्राह्मणी पक्षांकडून गैरवापर करून याद्वारे ब्राह्मणी शासक वर्गाचे लोकतंत्रावर अनियंत्रित नियंत्रण स्थापित करून बहुजनांना गुलाम बनण्याचे षडयंत्र आहे। अशा प्रकारे 2 सत्रामध्ये चर्चा होणार आहे। तर आमची विनंती आहे की ही बातमी आपण आपल्या चॅनेलला किंवा वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावी आणि जेणेकरून या कार्यक्रमाला बहुसंख्य लोक उपस्थित होतील। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।